महापालिकेच्या महामुद्द्यांचा आढावा घेण्याच्या निमित्तानं आता जाऊयात आपल्या नाशिक शहरात। मंडळी, देशातल्या प्रमुख शहरांमध्ये विकासाची स्पर्धा सुरू व्हावी यासाठी स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आली होती। त्याच स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची कामं नाशिक शहरात करण्यात आली। पण त्या कामांची उपयुक्तता कमी, पण नाशिककरांना मनस्ताप जास्त सहन करावा लागलाय। स्मार्ट सिटीच्या कामाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातल्या व्यवस्थेचा जो बोजवारा उडालाय ना, त्याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीनं। गोदा काठाचं त्यांनी विकृतीकरण आणि विद्रुपीकरण केलेले, जी टेक्निकल बाजू होती शहराची ती यांनी विचारात घेतले गेले नाही। नाशिककरांची ही तीव्र नाराजी आहे शहरातल्या स्मार्ट सिटीच्या कामाबाबत। शहरात सीसीटीव्हीचं जाळं उभं करणं, शहरातल्या सुनियोजित वाहतुकीसाठी प्रशस्त रस्ते बनवणं, ड्रेनेज तयार करणं, गोदावरी घाटाचं सुशोभीकरण करणं, गोदावरी नदीला येणारा पूर नियंत्रित करण्यासाठी गोदा पात्रात मेकॅनिकल गेट बसवणं, गोदा काठावर गोदा पार्क प्रकल्प साकारणं। स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरामध्ये वेगवेगळी कामं करण्यात आली, मात्र यातले अनेक कामं ही अर्धवट अवस्थेत आहेत, काही पूर्णत्वास आलेली आहेत। मात्र पूर्णत्वास आलेल्या रस्त्याच्या कामांचा वेग अत्यंत संत होता, त्यामुळे नागरिकांना त्याची उपयुक्ततापेक्षा त्याचा मनस्तापच जास्त सहन करावा लागला। त्यांनी जे कामं आम्हाला दाखवले, जे दिवस स्वप्न दाखवले, त्याच्यातली एकाची पूर्तता प्रत्यक्ष जमिनीवर प्रत्यक्ष ग्राउंडवर होऊ शकलेली नाही। जो प्रोजेक्ट आहे स्मार्ट सिटीचा तो राबवला, त्याचा उद्देश तो बाजूला राहिला आणि प्रत्येकाने घोड्याला लावून तो काहीतरी पूर्ण केलेला आहे। अगदी प्रामाणिक आमच्यातल्या व्यापाऱ्यांची सर्वांची या आमच्या त्याच्या बाबतीत भावना आहे। तुम्ही नाशिक स्मार्ट बनवताय का त्या स्मार्टपेक्षा असं वाटू राहिलं का स्मार्ट सिटी हा प्रकार नसता आला तेच परवडलं असतं आम्हाला नाशिककरांना, त्याचा आम्हाला त्रास होऊ राहिला नाशिककरांना। नाशिक शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचं जाळं बसवण्याची घोषणा 4-5 वर्षांपूर्वी करण्यात आली होती, पण अजूनही पूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाही। स्मार्ट सिटीचं सर्वात उल्लेखनीय काम गोदावरी नदीच्या घाटावर होणार होतं। गोदा घाटाचं सुशोभीकरण करण्यात येणार होतं, पण इथली कामंही अर्धवट आहेत। आपण आता गोदावरीच्या पात्रा बाजूचा परिसर बघत आहोत। या ठिकाणी फरशा टाकण्याचं काम हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात आलं, मात्र दरवेळेसच्या पावसाळ्यात परिसरातल्या ह्या फरशा उखडून जातात, पुन्हा अशा स्वरूपाच्या फरशा हे बसवल्या जातात। यंदाच्या पावसाळ्यामध्ये मोठमोठे दगडं जे मेकॅनिकल गेटच्या कामाचे होते गोदावरीच्या पात्रामधले, ते इथे आलेले होते। गोदावरीच्या पुराची पातळी नियंत्रित करण्यासाठी मेकॅनिकल गेट बसवण्याचं सुरू झालेलं काम गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे। प्रामुख्याने गोदावरी नदीला जो पूर येतो त्या पुराचं पाणी शहराच्या अनेक भागामध्ये जातं, ते पाणी जाऊ नये, गोदावरीचा पूर हा नियंत्रित ठेवता यावा यासाठी हे गेट उभारण्याचा अट्टहास स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केला जातोय। मात्र अनेक पूर येऊन गेले, अनेक पावसाळे येऊन गेले, हे काम अद्यापही पूर्ण झालं नाहीये। 16 कोटीचं मेकॅनिकल गेट अहिल्यादेवी होळकर पुलाच्या पाठीमागे होतं, तो पुढं घेतला 24 कोटींचा होऊन गेला। मेकॅनिकल गेटची मुदत संपली 2021ला, काम रिस्टार्ट झालं 2024ला। त्याबद्दल 2.25 कोटी रुपयाची दंड वसुली करायला पाहिजे होती, ती आज रोजी 2.25 कोटीची दंड वसुली त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडनं न करता कामाला सुरुवात केली। मग याच्या BOD म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरची त्याला परवानगी दिलेली आहे का कामाला, तर त्या बाबतीत पण माहिती नाही। नाशिकमधल्या स्मार्ट सिटीच्या कामाची जी परिस्थिती तीच गोदा पार्क प्रकल्पाची। तब्बल 17 कोटी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प 11 महिन्यांआधीच पूर्ण झाला, पण स्मार्ट सिटीकडून हा प्रकल्प नाशिक महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही। खरं तर स्मार्ट सिटीने नाशिक शहरामध्ये जेवढी काही कामं केली असतील त्यापैकी सर्वात उत्तम काम, सर्वात चांगलं काम ह्याच गोदा पार्कचं आहे। कारण इथे गोदावरीचा काठ आहे, आल्हाददायक वातावरण गोदावरीच्या किनारी असतं। ह्या वातावरणाचा आनंद नाशिककरांना घेता यावा त्यासाठी इथे बाग बसवण्यात आलेली आहेत, वेगवेगळे कारंजे आहेत, शोभिवंत झाडं लावण्यात आलेली आहेत, MP थिएटर आहे, हेरिटेज वॉकसाठी देखील इथे एक व्यवस्था करण्यात आलेली आहे। नाशिक हे रामायण काळापासून ओळखलं जातं, त्यामुळे रामायण काळामध्ये घडलेल्या प्रसंगाचे शिल्प देखील इथे लावण्यात आलेले। एवढी चांगली वास्तू असताना, नाशिककरांना फिरण्यासाठी एखादं हक्काचं ठिकाण नसताना हा गोदा पार्क साकारण्यात आला। मात्र केवळ आणि केवळ 2 विभागांमधला असमन्वय आणि ह्या असमन्वयामुळे
हे काम हस्तांतरित झालेलं नाही आहे. एवढा चांगला ड्रीम प्रोजेक्ट आहे माननीय राज ठाकरे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. परंतु हा ड्रीम प्रोजेक्ट जर येत्या काळामध्ये जर ओपन झाला नाही आणि येता पाऊस जो आहे जर जास्त झाला आणि पूर कधी येऊन जर हे सगळं वाहून गेलं तर हा एवढा झालेला खर्च आणि याचा उपभोग जर नाशिककर घेणार नसतील, त्या मंत्र्यांच्या फक्त काही हेवेदाव्यामुळं जर हे पाण्यात जात असेल तर नाशिककर याचा प्रश्न विचारतील या मंत्र्यांना. नाशिक महापालिका प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा मनीषा खत्री यांनी नुकतीच हाती घेतली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांना गती देऊन महापालिका आणि स्मार्ट सिटीत समन्वय साधण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे. स्मार्ट सिटीच्या कामाचा विषय हाच आहे, काम त्यांनी केले आहे की ते कन्व्हर्जन्स किंवा हँडिंग ओव्हर नाही झालं आहेत. तर त्यासाठी आता मी हे करणार, प्रयत्न करणार की लवकरात लवकर ते हँडिंग ओव्हर घेऊन आपली मेंटेनन्स सुरू होईल आणि ते लोकांसाठी आपण ते करून घेऊ. नाशिक महापालिकेच्या नव्या आयुक्तांनी स्मार्ट सिटीच्या कामांना प्राधान्य द्यायचं आश्वासन दिलंय खरं, पण आगामी कुंभमेळा आणि महापालिका निवडणुकीसाठीच्या पूर्वतयारीत स्मार्ट सिटीची रखडलेली कामं पूर्ण होणार का आणि नाशिककरांना या स्मार्ट सिटीचा आनंद घेता येणार का, हा प्रश्नच आहे. नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.